जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पोलीस भरतीचे फॉर्म सुटले आहेत बघितलेच आहेत। तसेच तुम्हाला पोलीस भरतीला वय मर्यादा काय आहे त्यावर आपण व्हिडिओ बनवत आहे। ठीक आहे, महिला उमेदवार असो, समांतर आरक्षणवाले असो, तृतीयपंथी असो, पुरुष उमेदवार असो, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असतात आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, वय मर्यादेनं काय केलं, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच 31/3/2024 रोजी किमान व कमाल वय मर्यादा खालील प्रमाणे राहील। तर बघा, सर्वप्रथम ह्यांना एक प्रवर्ग दिलेला आहे। तर बघा, खुला प्रवर्ग आहे जे ओपन म्हणतात त्याला। ठीक आहे, तर किमान वय मर्यादा किती आहे, 18 वर्ष ते कमाल वय मर्यादा किती, 28 वर्षे। जर तुम्ही 18 वर्षे ते 28 वर्षापर्यंत यामध्ये जर बसत असाल तर तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता, परंतु अट एक आहे, तुम्ही 12वी पास पाहिजे। ओके, ग्रॅज्युएशन असेल तर बेस्टच आहे। चला पुढे बघूया। आता 2 नंबरमध्ये बघा, मागास प्रवर्ग याच्यामध्ये काय, अनुसूचित जाती। अनुसूचित जाती म्हणजे काय, तर एससी घटकामध्ये किती 59 जाती येतात। तसेच अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी। ठीक आहे, बरेच विद्यार्थ्यांना माहिती नाही, एसटी वर्ग। ठीक आहे, त्यामुळे सांगत आहे। ठीक आहे, बघा पुन्हा विजा भजब भजक भजड विमाप्र इमाव, पुन्हा SEBC EWS ह्यांना किती आहे, 18 वर्ष ते 33 वर्षे। ठीक आहे, या वयामध्ये तुम्ही बसत असाल तुम्ही पोलीस भरतीला अप्लाय करू शकता। नंतर बघा, जे भूकंपग्रस्त उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 18 ते 45 वर्षापर्यंत त्यांना मुभा दिलेली आहे। भूकंपग्रस्तामध्ये जर तुमची जमीन गेलेली असेल किंवा कोणत्या प्रकल्पामध्ये झालेली असेल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत संधी आहे। भूकंपग्रस्त त्यांना पण सेम 18 वर्ष ते 45 वर्षे। माजी सैनिकासाठी बघा किती आहे, 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा किती आहे, उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्षे इतका राहील। ठीक आहे, पुन्हा बघा, पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार 18 ते 55 वर्षापर्यंत आहे। ठीक आहे, अनाथांसाठी किती आहे, 18 ते 33 वर्षे। आता समांतर आरक्षण आहे त्यामध्ये त्यांना कशा प्रकारचे वयोमर्यादा आहे ते बघूया। बघा, महिला उमेदवारांसाठी किती 18 वर्ष ते, जे खुला प्रवर्ग आहे त्याच्यासाठी 28 वर्षापर्यंत आहे। आणि जे महिला उमेदवार आहे मागास वर्गामध्ये जसं की येते, आता आपण वर बघितल्याप्रमाणे त्यांना 33 वर्षापर्यंत आहे। ठीक आहे, जे SC ST EWS मध्ये येतात, EBS भजक विजा ह्यांना किती 33 वर्षापर्यंत आहे महिला उमेदवार। खेळाडू उमेदवार बघा, ठीक आहे, 18 वर्ष ते 25 + 5 वर्षे। ठीक आहे, खुला प्रवर्ग। आणि मागास प्रवर्गामध्ये किती आहे, 33 + 5 वर्षे। हे असं तुम्ही करू शकता। पोलीस पाल्य असेल त्यांना 18 वर्ष ते 28 वर्षे, मागास वर्गामध्ये असेल तर 33 वर्षे। गृहरक्षक म्हणजे का होमगार्ड 18 वर्ष ते 28 वर्षे आणि खुला आपलं इतर मागास वर्ग असेल तर 33 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तसेच बघा, माजी सैनिक अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार 18 वर्ष ते 28 + 3 खुल्यासाठी आणि 33 + 3 वर्षे मागास प्रवर्ग यांच्यासाठी। ठीक आहे, जर बघा तुमचे जर यामध्ये जर कशामध्ये जर वय बसत असेल, ठीक आहे, तर तुम्ही भरू शकता। आणि जसं वय एक्सपायर झालेलं आहे त्यांना तुम्ही सरकारला विनंती करू शकता। माझं पर्सनल मत आहे की तुम्हाला चान्स दिला पाहिजे, कारण कोरोना कालामध्ये 2 वर्ष वाया गेलेले आहेत। तर अशा विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी एक तुम्ही काय करा, जे होम मिनिस्टर CM वगैरे मुख्यमंत्री असतात त्यांचे जे सचिव असतात त्यांना तुम्ही निवेदन देऊ शकता आणि हे त्यांच्या कानावर गेल्याच्या नंतर ते त्यांच्या मंत्र्यांना सांगू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट CMO यांना ट्विट करू शकता की सर आम्हाला 2 वर्ष किंवा 1 वर्ष वाढवून द्या, एक संधी द्या। काय करायचं तुम्हाला 31 तारखेच्या अगोदर करायचे, ते नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील। ठीक आहे, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।